गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, आपल्या महान गुरूंचा वध करण्यापेक्षा भिक्षा मागून जगणेही मला अधिक श्रेयस्कर वाटते. कारण जर आपण त्यांना मारले तर आपण ज्या सुखभोगांचा उपभोग घ्यायचा तो त्यांच्या रक्ताने माखलेला असेल. अशा पापाने कलंकित आनंदात मला काहीच समाधान नाही. हा श्लोक आपल्याला सांगतो की धन, सुख किंवा भौतिक यशासाठी आपल्या संस्कार, गुरु, नातेसंबंध किंवा नैतिक मूल्यांची हत्या करू नये. आजच्या काळात अनेकदा करिअर, पैसा किंवा स्पर्धा यासाठी माणूस गुरुजन, पालक किंवा मदत करणाऱ्या व्यक्तींशी दुरावा करतो. त्यांना कमी लेखतो, पण असा यशस्वीपणा आतून समाधान देत नाही. नीती, आदर आणि कृतज्ञता या गोष्टींचा त्याग करून मिळालेलं यश हे रुधिरप्रदिग्ध भोग म्हणजेच रक्ताने माखलेले सुख असते आणि जे तात्पुरते आहे पण आपल्याला त्रास देणारं आहे. तरी उन्नती तीच जी मूल्यांसोबत असते. थोडक्यात जर आपल्याला याच्यातून काय बोध मिळतोय बघायचं असेल तर यश किंवा सुख कितीही मोठं मिळालं तरी ते जर गुरु, पालक किंवा संस्कारांचा अपमान करून मिळालं असेल तर ते कधीच खरी शांती देत नाही. कृतज्ञता, नीतिमत्ता आणि आदर राखून केलेली प्रगतीच खऱ्या अर्थाने शुभ्र आणि आनंददायी असते. श्रीकृष्णार्पणमस्तु.